नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत एकदम चटपट असा स्वयंपाक कसा करायचा आणि एकदम चमचमीत आपल्याला रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाकाचा कंटाळा पण आला आहे. एकदम कमी वेळात कसा स्वयंपाक होईल ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी काही टिप्स सांगितल्यात, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर इथे मी चवळी घेतलेली आहे, 4 तास भिजत घातलेली आहे चवळी. आता ती कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर 1.5 वाटी चवळी आहे, तर त्याच्या आपल्याला 1.5 पट पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी इथे एकदम झटपट होण्यासाठी आणि एकदम भांडे न भरवता आपल्याला हा स्वयंपाक लवकर करायचा आहे आणि एकदम झटपट पण करायचा आहे. त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला असे डब्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला शिजेल पाणी, भात शिजेल इतपत पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. खाली चवळीला पण आपण मीठ घातलेलं आहे आणि डब्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरचं पण झाकण लावून घ्यायचं आहे. याला एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आता. तर एक शिट्टी अगोदर फुल गॅसवर घालायची आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला ही शिट्टी करून घ्यायची आहे. तर आपलं कुकर होत आहे तोवर आपण काय करूयात, मसाल्याची तयारी करूयात. तर इथे एक मोठा कांदा घेतला होता, तो परतवून घ्यायचा आहे. आता लगेच इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, हे पण छान आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे. ते आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची, ती पण छान परतवून घ्यायची आहे. आणि आपल्याला हे वाटण जे आहे का, जे हे आहे का मिश्रण, आपल्याला थंड करायचं आहे आणि याचं एक बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर अशा वाटणाची तुम्ही भाजी नक्की करून बघा. आणि बघू शकता एकदम भात पण आपला छान असा मोकळा पण झालेला आहे आणि छान पण शिजलेला आहे. तर आता भाताचा डब्बा काढून घेऊयात आणि चवळी पण एकदम मस्त अशी शिजलेली आहे. तर आता आपण याची लगेच फोडणी बघूयात. तर असं जर तुम्ही कुकरमध्ये भाताचा डब्बा ठेवून जर असं केलं तर तुम्ही लवकर आपला स्वयंपाक होईल आणि आपले भांडे पण जास्त भरणार नाहीत. तर आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा फोडणी तयार करूयात. तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी एक पाव टीस्पून हिंग टाकून घेतलेला आहे. हिंग छान असा परतवून घ्यायचा. नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का, ते टाकून घ्यायचं आहे. वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे. तर अशा वाटणाची तुम्ही भाजी केली तर एकदम भाजी चमचमीत तर होतेच आणि एकदम झटपट आणि एकदम चवीला तर एकदम भन्नाट अशी लागते. तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तर आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे. पाव टीस्पून हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपले मसाले जळणार नाहीत. तर आता याला मस्त अशी एक उकळी किंवा तेल सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. तर आपण सर्व जिन्नस भाजून घेतले होते, त्यामुळे मसाले परतवायला पुन्हा जास्त वेळ लागत नाही. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. अशी फोडणीत कोथिंबीर टाकली की खूप छान अशी चव उतरते त्याची. तर आता हे जे सर्व मसाला आहे का, तो छान असा परतवून घेऊयात. एकदम चमचमीत अशी ही भाजी होते आणि चवीला तर एकदम अप्रतिम भन्नाट अशी लागते. आता आपण जी चवळी शिजवून घेतली का, ती टाकून घेऊयात आणि याला छान असं एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. आणि लवकर स्वयंपाक होतो असं जर आपण चटपट केलं तर. कुकर लावला आपण, लगेच भाजीची तयारी केली. कुकर होईपर्यंत आपली भाजीची पूर्ण तयारी होऊन झाली आणि मी सोबतच पीठ पण मळून ठेवलं होतं. असं एकापाठोपाठ एक कामं केली तर आपले जे स्वयंपाक आहे का रात्रीचा एकदम झटपट होतो. तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुम्हाला जेवढी रस्सा भाजी करायची का तेवढी तुम्ही करू शकता. घट्ट पातळ तुम्हाला जेवढी हवी का तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. तर इथे मी पाणी गरम घातलेलं आहे. तर आता याला छान अशी एक 10 मिनटं आपण ही भाजी छान शिजवून घेऊ, जेणेकरून चवळी जे आहे का, चवळीमध्ये सर्व जे मसाले आहेत का ते उतरले पाहिजेत. त्याचा फ्लेवर खूप छान अशी ही चवळीची भाजी आपली लागते. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही ही भाजी. तर मस्त असं आपण आता याला झाकण लावून एक 10 मिनटं शिजवून घेऊयात. आतून पळी ठेवायची आणि असं झाकण वरतून ठेवायचं आणि एक दणकून त्याला 10 मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर वरतून कोथिंबीर टाकायचं. मस्त चमचमीत रस्सेदार आपली ही भाजी तयार आहे. तर तुम्ही तर्री बघू शकता किती मस्त अशी आलेली आहे. एकदम चमचमीत झणझणीत आपली ही भाजी होते. तर ह्यासोबत मी भात तर केलेलाच आहे, पण चपाती केलेली आहे. तर तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर भाकरीसोबत पण एकदम मस्त अशी ही भाजी लागते. तर इथं मस्त अशी टम्म फुगलेली आपली ही चपाती तयार आहे. गरमागरम चपातीसोबत ही भाजी तुम्ही सर्व करून खाऊ शकता. तर रात्रीच्या जेवणासाठी मस्त असा हा बेत आहे, तुम्ही नक्की करून बघा
आणि तुम्हाला ही कशी वाटली मला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.